हाय मी तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर मम्मीची आंघोळ झाली आहे आणि माझी नाही झाली आहे, तर आता मी चालली आहे आंघोळीला। जा घालेली, अजून आंघोळ नाही झाली मॅडमची। किती वेळ झाला? ऍक्च्युली आज तिला सुट्टी होती स्कूलला, त्याच्यामुळे मग आज सर्व लेट। तिचं जर असतं ना जेव्हा स्कूल वगैरे, तेव्हा आमची घाई असते सगळ्या गोष्टीची, नाहीतर मग आराम। हा आता पण आज शुक्रवार आहे, आज अंड वगैरेच करणार आहे, अंड्याची भाजी करणार आहे तिला आणि मला, आणि अक्षयला अंड्याची भुर्जी आणि भाकरी आहे। भाकरी बाहेरूनच आणली, मी नाही घरी केलेली आहे, फक्त भुर्जी करायची आहे घरी आणि भात लावलाय आणि हे करायचं अंड्याची भाजी करायची। तर ती गरम गरमच चांगली लागते, त्याच्यामुळे ती आता बनवली नाहीये मी। ती बोलते मी आंघोळ करते, मग तिची आंघोळ झाल्याच्या नंतर मग आम्ही दोघी जेवणार, तेव्हाच ते गरम गरमच ती भाजी बनवणार आहे। आणि आता 2 वाजायला आलेले, पण काय करणार, आणि आता भूक पण नाही, आम्ही लेट उठलेलो आणि मेन म्हणजे समोसे खाल्ले होते। ते दारावर येतात ना 20 रुपयाचे, 3 येतात, पण तो आम्हाला 4 करून देतो आणि खूप सुंदर छोटेसेच असतात, पण खूप छान लागतात ते। बरेच जण खात पण असतील, आमच्या एरियात येतात, बरेच जण खात पण असतील। आणि असंच म्हटलं आता काय करायचं बघू। अवनीचं शूट पण करायचं आहे, पण आहे थोडासा काहीतरी इश्यू, त्याच्यामुळे नाही पॉसिबल झालं करण्यासाठी। यावर्षी माहिती नाही पॉसिबल होईल की नाही होईल करायला, बट तिचं शिवजयंतीला आमच्या खालती डान्स असतात बिल्डिंगच्या, तर तिथे ती डान्स करणार आहे खालती, त्याची ती प्रॅक्टिस चालू आहे। वॉशरूम मध्येच आहे बघ नीट। आणि मग आता बघू। आणि मला एक गोष्ट सांगायची होती की मला असं वाटलेलं की आमच्या व्हिडिओज खूप कमीच जण बघतात, व्हायरल आमची व्हिडिओ अजून झाली नाही। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं की बोलली आहे की अजूनपर्यंत ती आमची व्हिडिओ व्हायरल नाही झालेली आहे, बट काही जण बघतात आणि पूर्ण पण बघत असतील किंवा स्किप करून, म्हणजे असं मध्ये मध्ये हे करून पण बघत असतील, माहिती नाही। पण आणि मला मेसेज पण म्हणजे कमेंट पण करतात काही जण, त्यासाठी ती कमेंट वाचून मला खूप बरं वाटतं। असं वाटतं की नाही चल, मला असं वाटतं की नाही कोणीतरी ऍटलीस्ट 100 मधले 10% लोक तरी ऍटलीस्ट आपली व्हिडिओ बघतात, म्हणजे आपण एवढी मेहनत करतोय व्हिडिओ काढायची। तुम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये मेहनत काय, पण ह्याच्यामध्ये मेहनत आहे। जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला कळेल ह्याच्यामध्ये मेहनत आहे की नाही। आणि घाणेरड्या गोष्टी करून तर व्हिडिओ नाही बनवत आहे, जे आहे रिअल गोष्ट आहे त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो आम्ही। मी बघते इन्स्टावरती असे फालतू व्हिडिओ असतात, काहीतरी कॉमेडी, काहीतरी डान्स, त्यांचे एवढे मोठे फॉलोअर्स असतात, मिलियन्स मध्ये, के मध्ये असतात। मला आश्चर्य वाटतं की बापरे, यांना हे असं काहीतरी करतात, त्यांना ते लोकांना ते आवडतं, आणि जे खरंच छान काहीतरी करायचा प्रयत्न करतात त्यांची व्हिडिओ कधी व्हायरल नाही होत। पण असो, ज्या नशिबाचे खेळ असतात, मेहनत असते, नशीब असते, दोघांची साथ असेल तर पुढे काहीतरी होऊ शकतं। आता मला 1 वर्ष होऊन गेलंय युट्यूबला। मी लास्ट 2023च्या डिसेंबरला चालू केलं होतं, डिसेंबरच्या पण एंडिंगला, क्रिसमसच्या टायमाला डिसेंबरला मी चॅनल स्टार्ट केलं होतं। तेव्हा मला जास्त काही येत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी येतं, शिकलीये मी करायला। कधी कंटेंट बनवायचे असतात, लिहायचं असतं, ते सगळं विचार करून लिहावं लागतं की काय लिहायचं। असं नाही की काही पण लिहून चालत तिथे, जे व्हिडिओमध्ये आपण दाखवतो तेच कॅप्शनमध्ये लिहिलं जातं, असं नाहीये। काही लोक कॅप्शन वेगळं असतं आणि आतमध्ये व्हिडिओ काहीतरी वेगळीच असते, असं नाहीये। आणि मग काही लोक असे छान कमेंट करतात ना, असं वाटतं की नाही ठीक आहे, कोणीतरी बघतंय ना, कोणीतरी बोलतंय ना की बाबा छान करताय, हे ऐकून, हे बघून खूप बरं वाटतं। व्हिडिओ व्हायरल होईल नाही होईल ती नंतरची गोष्ट आहे, त्याचा विचार मी नाही करत। असं वाटतं की होऊ देत। रोज सकाळी उठलं असं वाटतं की नाही काहीतरी कुठेतरी व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे। एक व्हिडिओ आमची केली आहे इंस्टाग्रामवरती व्हायरल, असं नाही की कोणतीच नाही गेली आहे, पण युट्यूबला अजून नाही असं काही झालेलं आहे। होपसो कधीतरी होईल, माहिती नाही, होईल नाही होईल ते माहिती नाही, पण असं वाटतं की होईल। बघू आता काय होतंय, लेट्स सी। आणि आजचा दिवस कसा असेल ते तुम्हाला मी नंतर पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच। कंटिन्यू व्हिडिओ हा करणार आहे की आम्ही काय वेगळं करू का घरामध्ये, कारण घरामधलं काय सारखं तेच रडगाणं, म्हणजे रडगाणं नाही, तेच दाखवायला मला नाही आवडत। तर बघू आता संध्याकाळी कुठे जायचा काय प्लॅन आहे का, मम्मीकडे पण कदाचित गेली तर आज जाईन, खूप दिवस झाले गेली नाही।
काल गेली होती साडीसाठी, साडी हवी होती म्हणून, पण मी वरती नाही गेली, खालीच उभी होती. बघू संध्याकाळी तिकडे पण कदाचित गेलो तर जाऊ, कन्फर्म नाही आहे. थोडं टेन्शन पण असतं माणसाला बिझनेस म्हटल्यावरती. ठीक आहे, असो, बघू आता पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करते, तुम्हाला दाखवते. आज शुक्रवारचं आमचं रुटीन अजून जेवलो पण नाही आहे, बघू आता. आणि मला साफसफाई पण करायची आहे शिवजयंतीसाठी, कारण आमच्याकडे पण लोक येणार आहे शिवजयंतीला. आणि खूप छान असणार आहे ह्यावेळेसची आमची शिवजयंती. तुम्हाला मी नक्की व्हिडिओद्वारा दाखवेन आणि नक्की तुम्ही प्लीज बघा, खूप मस्त असणार आहे. कारण ह्यावेळेस काहीतरी वेगळं असणार आहे आमच्या इथे शिवजयंती. वेगळं म्हणजे दरवर्षीच वेगवेगळं काहीतरी असं, ह्या वर्षी वेगळं आहे. ते तुम्हाला मी त्याच दिवशी दाखवेन ज्या दिवशी शिवजयंती असेल. आत्ता जर सांगितलं तरी मजा राहणार नाही. सो तुम्ही शिवजयंतीचा व्हिडिओ पण मी बनवणार आहे, तो पण तुम्ही नक्की बघा, मग तुम्हाला कळेल. म्हणजे जे मला खूप आवडतात ते जे आमच्याकडे फंक्शन आहे, जे जो कार्यक्रम होणार आहे तो तुम्हाला मी नक्की दाखवेन. सो आता मी घरातलं सगळं आवरायला घेते. थोडंसं झालं होतं आवरून, कचरा वगैरे थोडंसं हा पसारा आवडीने नंतर परत केला होता, तो आवरून घेते. कारण दिवसभर हेच चालू असतं, वस्तू पडलेल्या उचलायच्या, परत तिथं जागच्या ठेवायच्या आणि परत त्या वस्तू परत तिकडनं काढणार. हेच दिवसभर चालू असतं ती घरी असली की. आणि आता जेवण बनवायला घेतलं होतं. जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की मी अंड्याची भाजी बनवणार आहे मला आणि अवनीला, आणि अक्षयला अंड्याचं कटलेट बनवणार आहे. बिकॉज मच्छीवाला आलेला, पण 100 रुपयाचे फक्त 5 बोंबील बोलत होता आणि आम्हाला असं एक बोंबील खायला नाही आवडत, म्हणून मग नाही घेतली. आणि कपडे बिकडे चेंज केले आहेत आणि मम्मी इकडे जेवण बनवत आहे. आता मी सगळं मेकअप करून देते. थांबा. ही त्या तावणीची बडबड चालू होती आणि तिची अंघोळ जस्ट झाली होती आणि बाहेर आली होती ती. आता तिचा मेकअप चालू होईल आणि माझं इकडे आता काम चालू झालं. मी आता इथे अंड्याची भाजी बनवते. कांदा आणि मसालेच टाकते, फक्त टॅमॅटो वगैरे टाकत ते, कारण आम्हाला नाही आवडत. आणि थोडीशी आलं लसणाची पेस्ट घरी होती म्हणून टाकली, नाही तर मोस्टली तर मी नाहीच टाकत याच्यामध्ये. आणि आम्हाला ही भाजी खूप आवडते. अंडी उकडून ठेवायची, उकडलेली अंडी असतात आणि मग ह्याची फोडणी द्यायची कांद्याची आणि बाकीचं सगळे मसाले टाकायचे आणि छान होते. तुम्ही मला एकदा ट्राय करा. केली पण असेल कोणी माहिती नाही, बट मी कटलेट बोलते ह्याला, पण सगळे म्हणतात कटलेट असं नसतं, म्हणून मी अंड्याची भाजीच बोलते आता सध्या तरी. आणि ही माझी अंड्याची भाजी रेडी आहे. आणि मी मेकअप पण केला. आणि हा माझा ताट छोटूसा आणि हा ओणीचा ताट मोठूसा. आणि हे अंड मी घेतलंय मला खायला एकटीला. आणि आम्ही दोघी जणी जेवायला बसलोय. अक्षय नाही आला अजून. आमच्या दोघींचं जेवण झालं होतं आणि थोड्या वेळानेच लगेच अक्षय आला होता जेवायला. मग त्यासाठी गरम गरम भुर्जी, कारण करून ठेवलं की ती गार झाल्या की चांगली नाही लागत, त्याच्यामुळे आम्हाला गरम गरमच सगळ्या गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे मी गरम गरम तो आला आणि त्याच्यानंतरच करायला घेतली. आणि कांदा वगैरे मी अगोदर कापून ठेवला होता, जेणेकरून पटकन आल्याच्यानंतर लगेच फोडणी देण्यासाठी. आणि बाकीचं काहीच नाही, थोडंसं टॅमॅटो टाकला होता, कोथिंबीर आणि आपले सगळे मसाले घरातले, बाकी काहीच नाही टाकत मी. काही लोक काही वेगळं पण टाकत असतील भुर्जीमध्ये, कारण बरेच प्रकार असतात भुर्जीचे. आणि आता इकडे माझी भाजी भुर्जी तयार झाली आहे बघा इकडे. आणि भाकरी आणि भुर्जीच खाणार होता तो, त्याला भात नको हवं होतं म्हणून 2 भाकऱ्या मी आणल्या होत्या बाहेरून आणि मग भुर्जी आणि भाकरी तो त्यांनी खाल्ली होती. आणि बघा मला नेल्स लगेच मोठं झालं. काहीतरी येण्यासारखे बडबड. आता आम्ही दोघी जणी झालो जेवून आणि आता अक्षय बसलाय जेवायला. अचानक नाही म्हणताय, झालं लगेच तुला यायलाच पाहिजे. हो यायलाच पाहिजे. वडापाव खायला आलो आता. काय आम्ही आलोय कृपामध्ये वडापाव खायला. मम्मी आणि मला आवडायची, पप्पा किती पाव खाणार आहोत शिकाण्यासाठी. असं नीट बसतात. अवनीचा हेअर वॉश करायला आलो ना. आणि मी नेल्स पण लावणार आहे, तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. गप्प पागल. काम करते हैं बन बात.
आजचं दिवसभराचं रुटीन संपलेलं आहे आणि अवनी हेअर वॉश केला होता, प्लस हेअर वॉश सलूनमध्येच केलं होतं कारण का नेल आर्ट पण केलेला. नेल आर्ट पण केला. तर ते गेलं ते नेल्स काय साधे असतात ते हे केलेले आणि ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि मग आता जेवलो वगैरे सगळं आवरलं. म्हणजे जेवायला मी माझ्या आईकडेच गेली होती, मम्मीकडे. सो तो व्हिडिओ मी शूट नाही केला कारण माझ्या लक्षातच नव्हतं. ॲक्च्युली कसं आम्ही प्रोफेशनली असे व्हिडिओग्राफर किंवा ब्लॉगर नाही होत. कधीतरीच आम्ही व्हिडिओ बनवतो. अजून तेवढे फेमस पण नाही झालो, त्याच्यामुळे कदाचित आमच्या नाही लक्षात राहत काही गोष्टी च्या व्हिडिओ करण्यासाठी. गडबड पण होती तिकडे आणि गडबड पण खूप भरपूर होते, त्याच्यामुळे आम्ही विसरूनच गेलेलो. ते उद्या अवनीचं शूट पण करायचं आहे, त्याच्यामुळे सगळं तिचे अरेंजमेंट, साडीची अरेंजमेंट ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळे मी व्हिडिओ विसरूनच गेली होती, त्याच्यामुळे ते नाही काढल्या व्हिडिओ वगैरे काहीच. आणि मग आता घरी आलो, जेवलो वगैरे. आता सगळं आवरतो मी अगोदरच गेले, तर सगळं आवरलं, बाकीचं उरलेलं. आता झोपायची तयारी करतात म्हणजे करतोय. सो आता हा व्हिडिओ मी इथेच संपवतीये, एंड करतीये. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याची व्हिडिओ खूप छान असणार आहे, बिकॉज उद्या अवनीचं शूट करायचं प्लॅन आहे, फोटोशूट करायचं प्लॅन आहे शिवजयंतीचं. सो उद्याची पण व्हिडिओ येईलच, ती पण छान असेल. सो उद्याची व्हिडिओ पण बघा, आजची पण व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला उद्या कळेलच आम्ही कुठे शूट करणार आहोत. त्या सगळ्या गोष्टी व्हिडिओद्वारा मी तुमच्यापर्यंत पोचवेनच. तोपर्यंत आता हा व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय. आणि काय अजून काय नाही ना. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. बाय.